ह्याला मी असं म्हणलं राम आणि रावण याचे युद्ध याची गोष्ट सांगणार आहे. एकदा काय झालं, एक राम होता आणि रावण होत. तर मग रावण म्हटलं, हे राम बनण्यासाठी तयार होऊन जा. तर मग रावण म्हणतो की तुझी शैतानी बदमाशी वाढले, आजपर्यंत तू आपले वाईट कर्माचं भोग आता तू तयार हो रावणा. कारण वानर सेना एक रावण सेनाचं वध करत होते. तर मग रामने आपला धनुष्यबाण तर ते सोडला आणि रावणने पण आपलं सोडलं. दोघांचं भयानक युद्ध चालू होतं. तर मग त्याने काय केलं, रावणचा जो डोकं असतं त्याला वेगळं केलं. पण राम एक गोष्टीत विचारात पडलं की रावण एवढ्या लोक मदत करणे, तेव्हा विभीषणने सांगलेली गोष्ट त्याला आठवले की त्याचे जीवन आणि आपण जसं जिवंत राहतो ते जीवन त्याचं वधाचं बिंबीमध्ये आहे. रामला हे आठवले आणि त्याने रावणला अखेरचा बाण सोडला. रावण म्हणतो दूत लक्ष्मणचा अवतार आणि प्रभू श्रीराम तो विष्णूचा अवतार आहे. तुमच्या हातनं मला हा मृत्यूला परमेश्वराला मी भाग्यवान समजतो, मला क्षमा कर. तर एवढं बोलून रावण म्हणून जातो. तर मग विभीषण म्हणतात, हनुमान राम लक्ष्मणला घेऊन अशोकवटीमध्ये जा. राम लक्ष्मणला घेऊन हनुमान अशोकवटीमध्ये जातो. रामचे सीता माता हातात फुलाचा हार घेऊन रामची प्रतीक्षा करत होती. राम आणि सीताची भेट झाल्यावर देवतांनी फुल वाढली. तर मग राम म्हणतं, फार उशीर झाला, मला क्षमा कर. सीता माता म्हणते, प्रभू मी या समयच्या केव्हापासून वाट बघते. तर मग श्रीराम म्हणतात की हनुमानमुळे आपण जिंकलोय. म्हणतात तो माझा भक्त आहे, तर प्रत्येक संकट तुझ्यासाठी येईल. तर मग प्रभू श्रीराम म्हणतात की यामुळे तो श्रीराम भक्त पवन पुत्र हनुमान या नावाने ओळखला जाशील. सीता माता पण त्याला आशीर्वाद देते की तू आमच्या समवेत कधी असे म्हणजे आमच्या सोबत असेल, असं मी तुला आशीर्वाद देते. हनुमान म्हणते शिवशंकर शक्य श्रीराम नेहमी माझ्या बरोबर असते. असे प्रकारे श्रीराम भक्त पवन पुत्र हनुमान आपल्या भक्तीने सविस्तर जन्म झाला. जय श्रीराम, जय हनुमान. अशी होती राम रावण युद्ध याची गोष्ट.